नमस्कार मंडळी. हिरवा चुडा या कथेचा भाग दुसरा. राघव कदम उमरठीतील बडी आसामी. कदमाच्या आमराईतल्या कैऱ्या, आंबे, बागातील केळी, लिंबू, पेरू भडगाव पेठेत प्रसिद्ध. उमरठीचे राघव कदम म्हणून भडगाव पेठेत दरारा. अंगणात घोडागाडी, उभा राहिला की पायात करकर वाजणारे बूट, सोन्याची बटण असलेला सदरा व डोक्यावर पगडी चढवत राघव कदमांची स्वारी रुबाबात निघे. पण सारं ऐश्वर्य असूनही राघव कदमांना एक बोचरी सल सलत होती. मूलबाळ होत नसलेल्या रखमाबाईस बऱ्याच वर्षानंतर 2 मुली झाल्या, पण कदमांच्या वाड्यास हवा असलेला कुलदीपक होईना. मुलीनंतर राघव कदम बिथरले. त्यांनी रखमाबाईच्या परवानगीने दुसरं लग्न करण्याचं ठरवलं. रखमाबाई व्यथित झाल्या. राघव कदमापुढे अवाक्षर बोलण्याची हिंमत नाही. लडिंग परागण्यातील दूरच्या नात्यातल्या पार्वतीबाईस पसंत करत राघव कदमांनी दुसरं लग्न केलं. वयानं बरीच लहान असलेली सवत घरात आली नि रखमाबाईनं दोन्ही पोरींना घेत माहेरची वाट धरली. माहेरी असलेला एकटा भाऊ चिंधाची परिस्थिती अतिशय बिकट, पण तरी रखमाबाई पोरींना घेत तिथंच राहू लागल्या. भावास वाटलं 2 दिवसाचा राग मावळेल व आपली अक्का परतेल. राघव कदम सासरवाडीत कधीच पाय ठेवत नसत. त्यांनी उमरठीतल्या आपल्या मर्जीच्या माणसांना पाठवत रखमाबाईला मनवायला लावलं, पण रखमाबाई परतल्या नाहीत. दिवसाचे महिने गेले व साल संपलं. राघव कदम कळवळले व नाक धरून चिंधाकडं खिरणीत आले. रखमा दारा आडून ओसरीत येईना. रखमे, काय लावलं हे? तू परवानगी दिली म्हणूनच दुसरा घरोबा केला ना, मग मनात एवढा राग का? कसला राग नि कसला त्रागा? मग तयारी कर. पोरी व तुला घ्यायला आलोय मी. तिथे येऊन काय करू मी? जिथं दोघात आपला अडसर होईल तिथं माणसानं जाण्यात काय हासील? रखमे, मला तिच्या आधी तू महत्वाची आहे, मग अडसर कसला? कोण महत्वाचं हे ठरवण्याची आता माझी इच्छा नाही उरली. रखमे, तू जर एका शब्दानंही बोलली असती तर मी मुळीच दुसरं लग्न केलं नसतं. जे केलं तेही पुत्रप्राप्तीसाठी. तुझ्या मर्जीनंच ना, मग काय येत नाही? तुम्ही जे केलं त्याबाबत मला काहीच म्हणणं नाही. मग चल ना परत. एवढं असूनही माझी अंजा मंजा कशा परिस्थितीत राहत आहे याची मलाच लाज वाटते. निदान त्यांच्यासाठी तरी परत चल. ज्या परिस्थितीत त्यांची आई समाधानी आहे त्या परिस्थितीत मुलीही राहत आहेत. तरी त्यांना जर असल्या परिस्थितीत राहायची लाज वाटत असेल तर मी कधीच मनाई करणार नाही त्यांना. त्यांनी खुशाल परतावं. राघव कदमांना एकदम गलबलून आलं व ते ओसरीवरून दरवाजाकडं रखमाकडं निघाले. तोच दार खाडकन बंद झालं. अक्का, ऐक ना, तू कुणासाठी दार बंद करतेय? दाजी काय सांगतात ते तर ऐक. जवळ असलेला चिंधा विनवू लागला. चिंधा, ज्यांच्या घराण्यास मी कुलदीपक देऊ शकले नाही त्यांना मी माझं तोंड कधीच दाखवणार नाही. किलकिल्या दारातून शब्द विखार बाहेर पडला. रखमे, मी इतका परका झालो का? समोरून काहीच उत्तर आलं नाही. याचा अर्थ मी काय लावू? मी पाहिलेले कदम एक पत्नी व एक वचनी होते. त्यांनी पुत्रासाठी दुसरा घरोबा केला असला तरी मी त्यांच्या एकपत्नीत्वाला माझ्याकडून बट्टा लागू देणार नाही. रखमे, इतकी कठोर नको होऊस. भडगाव पेठेतील एक बडी आसामी असलेले राघव कदम कधीच इतके लाचार झाले नव्हते जितके आज दिसत होते. पण रखमाबाई परतण्याचं तर दूरच, साधं तोंड देखील त्यांनी दिसू दिलं नाही. चिंधानं आपल्या दाजीस समजावलं, दाजीसाहेब, काही दिवसांनी राग निमाला की मी अपकास समजवेल व परत पाठवेन. चिंध्या, काही उपयोग होणार नाही. तुझी बहीण असली तरी मी तिला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. फक्त आता एकच, ती घराबाहेर निघणार नाही एवढी काळजी घे. त्यांनी खिशातली नोटांची गड्डी काढत चिंधाकडे सोपवली. माझी रखमा व माझ्या मुलींना ऊन लागणार नाही एवढं पहा. जे लागेल ते न सांगता येत राहील. पण चिंधानं गड्डी घेतली नाही. दाजी, हा चिंधा हाडाची काडं करेल पण त्याच्या अक्कास ऊन पाहू देणार नाही.
चिंधानंही पैसे घेतले नाही म्हणून राघव कदमांनी चिंधाच्या पत्नीला हात जोडत पैसे ठेवायला लावले. राघव कदम परतले. नंतर वहिनीकडचे पैसे रखमानं चिंधास परत करायला लावले. त्या दिवसापासून रखमाबाई पोरींना घेत वहिनीबरोबर मजुरी करू लागली. भाऊ वहिनीनं लाख विनंत्या करूनही माझं कुणावर ओझं नको सांगत त्यांनी सर्व त्यागलं व कष्टास जवळ केलं. त्यानंतर राघव कदमांनी नातेवाईक गावातील इतरांनाही समजवायला व परत आणण्यास पाठवलं, पण व्यर्थ. 3-4 वर्षानंतर पुन्हा राघव कदम व पार्वतीबाई आले. पार्वतीबाईचंही पोट पिकलंच नाही म्हणून तर राघव कदम व स्वतः पार्वतीबाईही दुःखी होत्या. पुत्रप्राप्तीसाठी दुसरा घरोबा करूनही पुत्रप्राप्ती झाली नाहीच, पण उलट घरची लक्ष्मी दुरावली. ही सल राघव कदमांना झोपू देईना. पार्वतीबाईंनी डोळ्यात आसवे आणत रखमाबाईंना विनवलं, तुझ्यावरच काय, पण माझा कुणावरही राग नाही ग, पण मी परतणार नाही. फक्त हात जोडून एक विनंती करते, माझ्या मुलींच्या बापास सुखात ठेव व स्वतःही सुखी राहा. एवढंच, बाकी मला काही नको. ओसरीवरच्या राघव कदमांनी हे सारं ऐकलं व त्यांच्या काळजास पीड पडला. डोळ्यात आसवं तरारले. पार्वतीबाई तर सुन्न. कोण ही त्यागाची मूर्ती? सारं ऐश्वर्य उधळत उन्हातान्हात राबतानाही दुसऱ्याच्या सुखासाठी याचना करते. पुन्हा त्याच कारवण्या विनवण्या मनधरणी, पण तरी नकार तो नकारच. रखमे, नाही येत तर नको येऊ, पण तुझंच सारं असताना का उन्हातान्हात राबते? न मागता देतोय, त्यात कोणताच उपकार करत नाही मी. कारण लहान असतानाच नवरी होऊन आमच्या घरी आली व आमची प्रगती झाली, म्हणून आज कदमांचं जे आहे त्यात तुझाही वाटा आहेच. ते तर स्वीकार. तुझे असले हाल असताना आम्ही कसे सुखात राहणार? तरी एका शब्दानंही रुकार आला नाही. ठीक आहे रखमे, होऊ दे तुझ्या मनासारखं. यापुढं मी या घरी पायच ठेवणार नाही. राघव कदम मुद्दाम संतापात बोलले. संताप पाहून तरी रखमा वितळेल असं त्यांना वाटलं, पण परिणाम उलटाच झाला. बोललात तर आता याद राखा, चुकूनही येऊ नका. आलात तर ही रखमा नसेलच. दारा आडून शब्द आले नि राघव कदम ढासळलेच. त्यांना बोलण्यातलं वर्म कळालं. आपली जीभ नको ते बोलून गेली व रखमा आता आपला शब्द वाया जाऊ नये म्हणून कोणत्याही थराला जाईल म्हणून परतलेले राघव कदम खिरणी व रखमा कायमचेच विसरले. निदान लेकींसाठी ती हयात राहावी म्हणून. बऱ्याचदा आपल्या काळजात कोरलेलं लेणं नजरेसमोर नसलं तरी दुनियेत कितीही दूर व कुठंही असो, पण त्याचं कुठंतरी असणं हेच जीवनाचा आधार बनतं. तिचं हयात असणं हेच आता त्यांच्यासाठी खूप होतं. राघव कदमांनी कच खाल्ली. जी रखमा आपल्या एका कवडीस हात लावत नाही, ती जमीन ऐश्वर्य काय कामाचं? त्यांना आपलं ऐश्वर्य खायला उठू लागलं. पुढच्या 5 वर्षात त्यांनी संतापात बरीच जमीन विकली व मोठमोठ्या संस्थांना देणगी देण्यास सुरुवात केली. उमरठीत भलं मोठं विठ्ठल मंदिर उभारलं. उरलेली 40 बिघे जमीन पार्वतीच्या नावावर चढवली. पार्वती, यातली बाकी मुलींना देता आली तर दे, बाकी तुझं तू ठरव. गावात मंदिराचं काम पूर्णत्वास आलं. विठ्ठल राई व रुक्मिणीची मूर्ती आणत प्राणप्रतिष्ठा झाली. त्याच रातीला राघव कदमांच्या देहातलं प्राणपखरू उडून गेलं की त्यांनीच स्वतः त्यास मुक्त केलं हे देवाला व त्यांनाच माहीत. मंदिरात विठ्ठलासोबत राई व रुक्मिणी सोबत असताना उमरठीचा हा राणा राघव कदम रखमेस आणावयास निघाला. खिरणीत निरोप गेला. चिंधा व पत्नी मुलींना घेऊन आले, पण रखमाबाई आल्याच नाही. उमरठीत राघव कदमास मुलींनी अग्नी दिला त्याआधीच रखमाबाई घरात श्वास रोखत राघव कदमांच्या वाटेनं निघाल्या. मला माहीत होतं की तुम्ही येणारच. श्वास रोखतानाही रखमेच्या चेहऱ्यावर विठ्ठल प्राप्तीचं सुख विलसत होतं. परतलेल्या चिंधानं व मुलींनी हंबरडा फोडला, पण तो ऐकण्यास रखमाबाई होत्याच कुठं? काळ कोलवू लागला. पार्वतीबाईला मूलबाळ झालंच नसल्याने राघव कदम जाताच त्यांनी सटाण्यातील बहिणीचा मुलगा बाजीस उमरठीत आणलं. पार्वतीबाईस पती निधनानंतर भीती व एकाकीपणा वाटू लागला. कारण मुलींनी पाणी दिलाय व आपला वारसा हक्क मागितला तर. रखमाबाई निस्वार्थी होत्या, पण मुलीही तशाच निघतील हे कशावरून?
मामांच्या सांगण्यावरून त्यांनी हक्क मागितला तर? याच भीतीत त्यांनी बहिणीच्या मुलास बाजीस दत्तक घेत फक्त 2 परतण आपल्या नावावर ठेवत बाकीची जमीन बाजीच्या नावावर करून दिली. मुलीच्या लग्नास आपण लागो तेवढा पैसा देऊ असं ठरवत त्यांनी शब्दास जागायचंही ठरवलं. पण आधी आपल्या भवितव्याचा आधार त्यांनी भक्कम केला. इथेच पार्वताबाई चुकल्या. बाजीस दत्तक घेत सारी जमीन नावावर केल्याचं कळताच चिंधामामाचा जीव भाचींसाठी तुटू लागला. त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं, पण भाचींना मिळावं व त्या सुखी व्हाव्यात एवढंच माफक अपेक्षा होती. ती फोल ठरताच आपल्या हक्कानं ठोकरलं ते मागण्यासाठी आपण तरी का जावं? स्वतःहून भाचींना दिलं असतं तर एक वेळ आपण भाचींना घ्यायला लावलंही असतं, पण आता नकोच. चिंधा मामा भाचींच्या लग्नासाठी बेगमी जमवू लागला. पण या वयात ते कसं शक्य होतं? त्यांनाही मुलंबाळ नसल्यानं आपली जमापुंजीच खर्च करण्याचं ठरवलं. राहतं घर विकून लग्नानंतर ते कर्ज फेडू असं त्यांनी मनात ठरवलं. बाजीनं 1-2 वर्ष पार्वता मावशीशी गोळी गुलाबीनं वागत मावशीचा विश्वास संपादन केला. मावशीकडचं सोनं, चांदी, रोकड, शिल्लक किती या साऱ्याचा अंदाज घेतला. हळूहळू तो मावशीचा विश्वास मिळवत सोनं, नाणं, चांदी काढू लागला. सारा व्यवहार त्यानं पार्वता मावशीकडून आपल्या हातात घेतला. तोवर लग्नाचं वय झालेल्या अंजासाठी चिंधामामाकडं बंकटचं स्थळ आलं. बंकट पूर्ण कफल्लक, पण अंगात कोणतंही कष्ट करण्याची धमक. चिंधामामाच्या काळजात कळ उठली, पण नाईलाज होता. राघो कदमाची लेक अंजा आज केवळ आपल्या घरी असल्यानं गरीब घरात जाते. दाजीसाहेब हयात असते तर मोठ्या घराण्यात गेली असती. त्यांनी कड दाबत डोळे पुसत बंकटला होकार दिला. लग्नाची तारीख ठरली. चिंधामामा उमरठीस गेला, पण बाजीनं पार्वता मावशीला त्या आधीच काशीला 1 महिन्यासाठी पाठवून दिलं होतं. चिंधामामाकडून पत्रिका घेत बाजीनं चिंधामामास कोरं हाकलून लावलं. चिंधामामाची उरली सुरली आशाही मावळली. पार्वताबाई परतल्या तोवर अंजाचं लग्नही उरकलं. चिंधामामानं संतापानं उमरठीशी संबंधच तोडले. 5-6 महिने पार्वताबाईला लग्नाबाबत बाजीनं कळूच दिलं नाही. आत्ताशी पार्वताबाईंना आपणास बंदिस्त केलं जात आहे अशी शंका यायला लागली. घरातलं सारं ऐश्वर्य आटत चालल्याचंही त्यांच्या लक्षात येऊ लागलं. बाजी, काय मावशी? पोरा, खिरणीत एक फेरी मारावी वाटतेय रे. मुली लग्नाच्या झाल्यात. चिंधा भाऊशी बोलून लग्नाचं पाहावं लागेल, कारण त्यांच्या वचनात मी अडकलीये रे. खिरणीचं नाव काढताच बाजीची नस तडकली. जायचं तर जाऊन ये मावशी, मी कुठं आडकाठी करतोय. पण तू काशीला गेली तेव्हा तो चिंधा मामा आला होता. काय? चिंधा आला होता? नि तू आता सांगतोय? कुणाचं तरी आमंत्रण द्यायला आला होता. कुणाचं रे? काय माहीत. माझीही शेतातली गडबड सुरू होती. मी पण घाईत होतो व कुणाचं ते विचारलंच नाही आणि लग्नासही गेलो नाही. बाजीनं साळसूदपणे निखालस ढापलं. पार्वताबाई खिरणीत गेल्या. चिंधा भाऊ त्यांना पाहता संतापला, पण तरी संताप दाबत तो मुकाट्यानं बसला. पार्वताला अंजा दिसेना. त्यांनी मंजास विचारलं आणि चिंधाचा स्फोट झाला. ताईसाहेब, सख्खी आई असती तर आपणास कळलं असतं. लेकीच्या लग्नास 6 महिने उलटले असं. पण सावत्र तर सावत्रच. पार्वताबाई लग्न 6 महिने सावत्र या शब्दांनी घायाळ झाल्या. चिंधा भाऊचं सारं घर त्यांच्या भोवती गरगर फिरू लागलं. त्यांना चिंधानं रडत रडतच सारा प्रकार सांगितला. पार्वताबाई रडू लागल्या. बाजीच्या वागण्याचा त्यांना संताप चढू लागला व अंगाची लाही लाही झाली. त्या हात जोडत माफी मागत निघाल्या. अंजा पोरीस गरिबीच्या नरकात जायला आपण काशीला जाणं कारण ठरलं या जाणीवेनं त्या तडफडल्या. चिंधा भाऊस व मंजास त्याही स्थितीत धीर देत त्या परतल्या. घरी येताच काहीतरी धुराळा उडेल याची जाणीव असल्यानं बाजी तयारच होता. त्यानं आधीच सटाण्याहून वडिलांना बोलवून घेतलं होतं. बाजी, का असं वागलास? तुला काय कमी पडू दिलं मी, की मामा घरी आल्यावर लग्न दूर असूनही तू मला काशीहून बोलवू शकला नाहीस? मावशी, मला वाटतं तुला का उगाच त्रास द्यायचा व तूही लग्नात जाणारच नाही म्हणून. मी लग्नाला जाणार नाही असं तुला का वाटलं? पार्वताबाई संतापानं कडाडल्या. तसं नाही मावशी, पण त्या सावत्र मुली म्हणून.
मुस्काट बंद कर मूर्ख माकडा. अरे, ज्या माणसानं हे वैभव दिलाय त्याचंच रक्त त्यांच्या धमन्यात वाहत आहे. नि लक्षात ठेव, त्यांच्या आईच्या त्यागावरच तुझ्या मावशीस हे सारं वैभव मिळालंय. मावशी, चुकलं माझं. मला काय माहीत तू त्यांच्याबद्दल एवढी सहानुभूती दाखवशील. मुस्काट बंद कर. तुला इतकीही अक्कल सुचली नाही की लग्नास हजर राहावं? जाऊ दे मावशी, झालं गेलं विसर आता. ते काही नाही, मी आता त्या मंजास इथं आणतेच. प्रकरण चिघळताय पाहून बाजीचा बाप पुढे झाला. पार्वता, खुशाल आण. सवतीच्या मुलीला नुसतं आणूच नको तर निम्मा वाटाही दे. बाजीचा बाप प्रथमच बोलला. दाजी, तेही करीन. त्यासाठी तुमच्या सल्ल्याची गरज नाही मला. पार्वताबाई आपल्या वडील मेहुण्याचा मुलाहिजा न बाळगता फुत्कारली. मग तर चांगलंच, आम्हासही भीक नाही लागली. बाजी, चल निघ इथनं. बाजी संतापत वडिलांसोबत निघून गेला. 2-4 दिवसात पार्वताबाईचा राग थंड झाला. आपल्या पतीनं आपल्यावर विश्वास दाखवून जमीन नावावर केली. हे करताना पोरीचा हिस्सा देऊन उरलेल्या जमिनीचं तुला वाटेल ते कर हे सुचवताना त्यांना दत्तक अपेक्षित नव्हतंच. आपण दत्तक घेतला तरी निम्मा त्यांचा हिस्सा द्यायला हवा होता. निम्मा हिस्सा देऊनही उरलेल्या जमिनीसाठी बाजी एका पायावर खुशीनं आला असता. पण म्हातारपणीचा आधार शोधताना आपण हे सारं विसरलो. हेच आपल्याला नडतंय. कारण बाजी परत गेला तरी 8 परतन त्याच्या नावावर असल्यानं आपण त्याचं काहीच करू शकत नाही. म्हणून शांतपणे विचार करत पार्वताबाईनं बहिणीला व बाजीला परत बोलवलं. ताई, अंजा एवढ्या मोठ्या घरची लेक असूनही गरीब घरात गेली म्हणूनच बाजीवर मी संतापले. मला काशीहून बोलवलं नाही तरी हा जाऊन लग्नाला नुसता उभा राहिला असता तरी ती लेक खुश झाली असती ग. पण यानं तितकंही मन मोठं केलं नाही. पण आता झालं ते झालं. बाजीनं मंजाचं तरी चांगलं स्थळ शोधून लग्न ठरवून द्यावं. बहिणीनं बाजीकडून ते कबूल करून घेतलं. बाजीनंही तात्पुरतं हो म्हणत उमरठीत राहिला. कारण जमीन नावावर असली तरी अजून मावशी मृत्यूपत्र बदलूही शकते ही धाकधूक त्याला होती. म्हणून त्यानं तुर्तास नमतं घेतलं. 3 वर्ष गेली. मंजासाठी मुलगा पाहायला पार्वताबाई बाजीकडं तकादा लावू लागली. पण आता बाजी मावशी साप धुडकावू लागला. मावशी, तुझं वय झालं. तुला काही कळत नाही. माझ्या राघव काकाला देखील त्या चालत नव्हत्या व तुलाच काय एवढा पुडका. मी सपशेल मुलगा पाहणार नाही व फुट्टी कवडीही देणार नाही. पार्वताबाई थरथरल्या. त्यांना आपल्या हातून सत्ता संपत्ती गेली आहे हे कळून चुकलं. बँक बॅलन्स, सोनं नाणं सर्व बाजीच्या ताब्यात गेलं. त्याच्या बापानं ते केव्हाच सटाण्यास नेलं हे त्यांना कळून चुकलं. आता आपण मंजीच्या लग्नास आर्थिक मदतही करू शकत नाही. त्या आसवे गाळत पश्चाताप करू लागल्या. बाजी आता मावशीस घरातूनही बाहेर पडू देईना. चिंधा मामाची आताही निराशा झाली. त्यांनी खुरदाण्याच्या सदास पसंत केलं व मंजाचे हात पिवळे केले. लग्नास कशाबशा पार्वताबाई गेल्याच. बाजीस वाटलं जाऊनही मावशी काय देईल. द्यायला तिच्याकडे आपण ठेवलंच तरी काय. पार्वताबाईनं दोन्ही मुलींना व मोठ्या जावयाला जवळ बसवत सारी हकीकत बया केली. माझ्या हातून अपराध झालाय हे कबूल केलं. आई, आम्हालाही काही नको. तू आलीस हेच आम्हास खूप आहे. मंजानं आईस धीर दिला. तिघांना घेत त्यांनी ओळखीचा वकील गाठला. सारं पेपरवर्क करत आपल्या नावावरील 8 बिघे जमीन दोन्ही मुलींच्या नावावर चढवली. अंजा व मंजा नाही म्हणू लागल्या. बंकट बापूला तर जमीन ध्यानीमनीच नव्हती. पण पार्वताबाईनं हात जोडत चिंधा भाऊस विनवलं. चिंधा मामांनी दोन्ही भाचींना समजवलं. अंजा, आता निदान पार्वता आईचा सांभाळ करण्यासाठी उमरठीत राहता यावं म्हणून व तुमच्या हक्काची आहे म्हणून तरी जमीन घ्या. नाहीतर पार्वता बहिणीस उमरठीत जागाच उरणार नाही. पार्वताबाईंनी जमीन नावावर करून देत बंकट बापू व अंजास घेऊनच त्या उमरठीत परतल्या. बाजीस हे कळताच तो नागागत फुत्कारू लागला. मावशी एवढी उडी घेईल याचा आपण विचार न करणं ही महाचूक केली. या वेदनेनं तो कळवळला. मावशी, तू तुझा मरत भाग त्यांना दिला. आजपासून माझ्याशी तुझा काहीच संबंध नाही. तुझा सांभाळ करण्याची माझी जबाबदारी संपली. बाजा लेका, संबंध कसा नाही रे. तू तर 8 परतन खातोय ना.
हं हं ते तर बाजी सावंतऐवजी बाजी कदम हे नाव लावलं, त्याचा मोबदला. उगाच कुणा ऐऱ्या गैऱ्याचं नाव लावायला हा बाजी सावंत काय तुला रस्त्यावर पडलेला बंकटदाजी वाटला का? अरे, मग कदमांचं नाव लावलं तर त्या राघव कदमाचीच मी पत्नी आहे. तुझी मावशी हे नातं सोड. त्या नात्यानं तरी लाज ठेव व सांभाळ. अय मावशे, सांभाळणं तर दूरच, पण हे बंकट दाजी साहेब 8 बिघे जमीन कशी ताब्यात घेतात तेच पाहतो मी. बाजी, ताबा तर तुझ्या दोन्ही बापास सुटणार नाही. पार्वताबाई थकल्या असल्या तरी वाघिणीगत निर्वाणीचं डर काढल्या. पार्वताबाईंनी गावातील पतीच्या बैठकीच्या 10-12 माणसांना गोळा केलं. लोकांनी बाजीच घेरलं. बाजी, मुकाट्यानं ताबा दे, नाहीतर याद राख निम्मा हिस्साही द्यायला भाग पाडू. त्याच वेळी पार्वताबाईनं भडगावच्या वकिलामार्फत बोलवलेला पोलीस ताफाही आला. बाजीला परिस्थितीची जाणीव झाली. त्यानं मुकाट्यानं 8 बिघे तोडून दिलं. बंकट बापूनं सर्वांसमक्ष 4-4 बिघ्यात बाण घातला. शेवटीही बाण घातला. सर्वांनी जाताना बाजीस पुन्हा धमकावलं. बाजी, आत्ताच नाही तर पुढेही काही आडफाटा केला तर गाठ राघव कदमांच्या उमरठीकरांशी आहे. बंकट बापूनं मात्र शालकाशी नरमाईचं धोरण स्वीकारत त्याच्याकडेच राबायला सुरुवात केली. त्याचंच पाणी औध घेत त्याच्याच कडचं राबत विश्वास संपादन करण्याचा सतत प्रयत्न बंकट बापू करू लागले. नात्यातली तेढ कधी ना कधी कमी व्हावी हाच मानस बाळगत ते राहू लागले. बाजीचंही लग्न झालं, घरात पारी आली व राघव कदमांच्या मुलींना नाही निम्मा हिस्सा पण काहीतरी देत वचनास आपण जागलो या समाधानात लवकरच पार्वताबाईंनी निरोप घेतला व त्या पार्वताबाई रखमाबाई व राघव कदमांना जणू ताठ मानेनं भेटायला निघाल्या. बंकट बापूस संगा व रघु झाला. मंजास भानू झाला. त्याच वेळी बाजीच्या घरातही तुळसा आली. आता राघव कदमांच्या आमराईत 3री पिढी सज्ज झाली. अंजाबाई सारं आठवत आठवत त्यांची उशी ओली झाली. त्यातच आमराईच्या पहाट गारव्यात त्यांचा डोळा लागला. क्रमशः श्रोतेहो, कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, तसेच शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.